नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विक्रांत पालटशाह. आपण सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल प्रोफेसर विक्रांत पालटशाह एज्युकेशन हब या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की आपण तयार केलेल्या SPS अकाउंट म्हणजे स्टुडंट प्रोफाइल सिस्टम अकाउंटमध्ये आपली पर्सनल इन्फॉर्मेशन एक्झिस्टिंग हा ऑप्शन उपयोगात आणून त्या ठिकाणी आपल्या एलिजिबिलिटी नंबरची नोंद करून ही संपूर्ण माहिती कशा प्रकारे भरावयाची आहे. तर चला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या वेब ब्राउझरमध्ये हा वेब ॲड्रेस त्या ठिकाणी टाईप करायचा आहे sps.unipune.ac.in. हा वेब ॲड्रेस टाईप केल्यानंतर त्या ठिकाणी SPS लॉग इन ओपन होणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही लॉग इन करू शकता दोन ऑप्शनने, लॉग इन बाय मोबाईल नंबर, लॉग इन बाय ईमेल आय डी. तर तुम्ही तुमचा SPS अकाउंटमध्ये रजिस्टर केलेला मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करा. मोबाईल नंबर सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर एंटर करा. पासवर्ड जो तुम्ही क्रिएट केलेला असेल तो पासवर्ड त्या ठिकाणी एंटर करा आणि त्यानंतर तुम्हाला जो कॅप्चा या ठिकाणी दिसतोय तो कॅप्चा एंटर करा आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा. लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा डॅशबोर्ड ओपन होईल आणि डॅशबोर्डमध्ये ऑप्शन असेल न्यू कोर्स एनरोलमेंट. या न्यू कोर्स एनरोलमेंटवर तुम्ही क्लिक करा. न्यू कोर्स एनरोलमेंटवर क्लिक केल्यानंतर स्टुडंट प्रोफाइल सिस्टमची ही विंडो त्या ठिकाणी ओपन होणार आहे. तर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे स्टुडंट टाईप. आता स्टुडंट टाईपमध्ये क्लिक केल्यावर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. एक असेल न्यू पहिलं ऑप्शन आणि दुसरा असेल एक्झिस्टिंग. तर तुम्ही सिलेक्ट करायचं आहे एक्झिस्टिंग हे ऑप्शन. त्यानंतर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यावर तुम्हाला इंग्लिश आणि मराठी असे दोन मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन दिसतील. तुमचं जे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन असेल ते तुम्ही त्यापैकी चूज करा. त्यानंतर पुढचं ऑप्शन दिसेल ABC आय डी किंवा अपार आय डीचा. तर या ठिकाणी तुमचा ABC आय डी तुम्ही मेन्शन करा. त्यानंतरचं ऑप्शन असेल हॅव यू गॉट PRN नंबर फ्रॉम युनिव्हर्सिटी म्हणजे परमनंट रजिस्ट्रेशन नंबर. तर या ठिकाणी दोन ऑप्शन आहे, येस नो. तुम्ही नो हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यामुळे परमनंट रजिस्ट्रेशन नंबर ऑटोमॅटिकली इथे तुम्हाला ब्लॉक झालेला दिसेल. त्यानंतर पुढचा तुमचा ऑप्शन आहे हॅव यू गॉट एलिजिबिलिटी नंबर फ्रॉम युनिव्हर्सिटी. तर या ठिकाणी सुद्धा दोन ऑप्शन असतील, येस नो. तुम्ही सिलेक्ट करायचा येस आणि त्यानंतर एलिजिबिलिटी नंबरचा मेन्शन करण्याचा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. आपला एलिजिबिलिटी नंबर या ठिकाणी मेन्शन करा. तुमचा एलिजिबिलिटी नंबर तुम्ही तुमच्या कॉलेजकडनं घ्यायचा आहे. कॉलेजकडनं घेतलेला एलिजिबिलिटी नंबर या ठिकाणी मेन्शन केल्यानंतर लगेच तुम्हाला या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये एक मेसेज डिस्प्ले होताना दिसेल एलिजिबिलिटी नंबर व्हेरीफाईड म्हणजे तुमचा हा एलिजिबिलिटी नंबर या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं. सेव्ह या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढची विंडो त्या ठिकाणी ओपन होणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन अपडेट करायची आहे. तर यामध्ये तुमचं नाव जे असेल ते ऑटोमॅटिकली तुम्हाला या ठिकाणी मेन्शन झालेलं दिसणार आहे तुमच्या एलिजिबिलिटी नंबरवर. त्यानंतर हे तुमचं नाव तुम्ही या ठिकाणी दुसऱ्या ऑप्शनमध्ये देवनागरी म्हणजे मराठीमध्ये टाईप करायचं आहे. त्यानंतर फादर हजबंड नेम या ठिकाणी तुम्ही टाईप करायचं आहे इंग्लिशमध्ये आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही टाईप करणार आहे मराठीमध्ये. त्यानंतर तुमचं मदर नेम ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन झालेलं दिसणार आहे इंग्लिशमध्ये. तेच तुम्ही या ठिकाणी टाईप करायचं आहे मराठीमध्ये. तुमचा ईमेल मोबाईल जो तुम्ही रजिस्टर केलेला आहे तो ऑटोमॅटिकली तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचं जेंडर व्यवस्थित प्रकारे सिलेक्ट करायचे आहे. बर्थ डेट ही तुम्ही DD MM YY या फॉर्मॅटमध्ये मेन्शन करायची आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी इथे ऑटोमॅटिकली इंडियन सिलेक्ट झालेले दिसणार आहे. डोमेसाईल महाराष्ट्रीयन नॉन महाराष्ट्रीयन असे दोन ऑप्शन असतील तर त्यापैकी महाराष्ट्रीयन हे ऑप्शन सिलेक्ट करा. तुम्ही नॉन महाराष्ट्रीयन असाल तर नॉन महाराष्ट्रीयन सिलेक्ट करा. त्यानंतर इज नॉन क्रिमिलेअर तुम्ही क्रिमिलेअर की नॉन क्रिमिलेअरमध्ये आहात, येस नो दोन ऑप्शन असतील. जे तुम्हाला ॲप्लिकेबल असेल ते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. देन कास्ट कॅटेगरी यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्ट दिसेल. त्या
त्या लिस्टपैकी तुमची जी कॅटेगरी असेल ती तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. इज मायनॉरिटी, येस नो 2 ऑप्शन असेल. मायनॉरिटी असाल तर येस सिलेक्ट करा, नसाल तर नो. त्यानंतर मायग्रंट फ्रॉम जम्मू अँड काश्मीर, येस नो. यापैकी येस असेल तर येस, नो असेल तर नो सिलेक्ट करा. अँड इज हँडिकॅप, तुम्ही हँडिकॅप आहात का? येस असेल तर येस, नो असेल तर नो सिलेक्ट करा. त्यानंतर याच पेजवर तुम्हाला पुढे अपलोड करायचा आहे तुमचा फोटो आणि तुमची सिग्नेचर. फोटो आणि सिग्नेचर हे इमेज म्हणजे JPG फॉर्मॅटमध्ये तुम्ही अपलोड करायचे आहे. फोटोची मॅक्झिमम साईज 300 KB असायला हवी आणि सिग्नेचरची मॅक्झिमम साईज 50 KB. ब्राउज करून तुम्ही या ठिकाणी अपलोड करा. त्यानंतर इमेज म्हणजे फोटो आणि साईन अपलोड झाल्यानंतर पुढचा ऑप्शन दिसतोय तुम्हाला ॲड्रेस इन्फॉर्मेशन. तर या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही मेन्शन करायचा आहे तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस. त्या ठिकाणी पहिल्यांदा तुमचा पिनकोड मेन्शन करा. पिनकोड मेन्शन केल्यानंतर ऑटोमॅटिकली या ठिकाणी स्टेटमध्ये महाराष्ट्र हे त्या ठिकाणी ॲपियर होणार आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट ड्रॉपडाऊनमध्ये तुमचा डिस्ट्रिक्टसुद्धा त्या ठिकाणी दिसेल, तो तुम्ही सिलेक्ट करा. तालुका, तालुकामध्ये सुद्धा ड्रॉपडाऊनमध्ये ऑटोमॅटिकली तुमच्या तालुक्याचं त्या ठिकाणी नाव असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. लोकॅलिटी नेम, तुमच्या पिनकोडनुसार त्या ठिकाणी ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये लोकॅलिटी नेम ओपन होतील. त्यापैकी जे नेम ॲप्लिकेबल असेल ते त्या ठिकाणी सिलेक्ट करा. विलेज ऑर सिटी नेम त्या ठिकाणी तुम्ही एंटर करा आणि त्यानंतर तुमचा पूर्ण ॲड्रेस त्या ठिकाणी तुम्ही एंटर करायचा आहे. अशा प्रकारे करस्पॉन्डन्स ॲड्रेस तुम्ही फिलअप करायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढंच तुम्हाला परमनंट ॲड्रेससुद्धा त्याच फॉर्मॅटमध्ये जो मी आत्ता सांगितला सेम फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मेन्शन करायचा आहे. तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम असेल तर या ठिकाणी जो चेकबॉक्स आहे त्यावर फक्त तुम्ही टिक करायची आहे. ओके. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे. सेव्ह या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढच्या विंडोला तुम्हाला त्या ठिकाणी सक्सेस असा मेसेज ॲपियर होताना दिसणार आहे. पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली, युअर कोर्स एनरोलमेंट प्रोफाईल कम्प्लिटेड, नाव यू कॅन फिल एक्झाम फॉर्म. आणि मग तुम्ही ओकेवर त्या ठिकाणी क्लिक करू शकतात. ओकेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डमध्ये तुमचा लर्निंग मोड, रेग्युलर, त्यानंतर कोर्स एनरोलमेंटमध्ये तुमचा एलिजिबिलिटी नंबर दिसणार आहे. कोर्स नेम तुमचं दिसणार आहे, BCom. त्यानंतर तुमच्या कॉलेजचा कॉलेज इन्फॉर्मेशन, त्यामध्ये तुमच्या कॉलेजचा कोड तुम्हाला दिसेल. त्याचप्रकारे तुमचं कॉलेजचं नावसुद्धा त्या ठिकाणी दिसणार आहे. पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं नाव तुम्हाला मेन्शन होताना दिसेल. त्यानंतर मदर नेम हे तुम्हाला त्या ठिकाणी ॲपियर होताना दिसेल. प्रोफाईल स्टेटस तुमचं आता तुम्ही बघू शकता. प्रोफाईल कंप्लीट, नाव यू कॅन फिल एक्झाम फॉर्म, क्लिक ऑन एक्झाम फॉर्म. आणि त्यानंतर ॲक्शन या टॅबवर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी एक्झाम फॉर्मची टॅब दिसणार आहे. या एक्झाम फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचा एक्झाम फॉर्म हा भरू शकता. तर एक्झाम फॉर्म कसा भरायचा याचा एक सेपरेट व्हिडिओ लवकरच मी तयार करणार आहे. तो सुद्धा मी लवकरच माझ्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करेन. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेतलेलं आहे की एलिजिबिलिटी नंबर त्या ठिकाणी एंटर करण्यासाठी एक्झिस्टिंग या ऑप्शनचा उपयोग करून आपली इन्फॉर्मेशन SPS स्टुडंट प्रोफाईल सिस्टम या अकाउंटमध्ये कशा प्रकारे त्या ठिकाणी भरावयाची आहे. मला नक्की खात्री आहे की मी दिलेली इन्फॉर्मेशन नक्कीच तुम्हाला या ठिकाणी उपयोगी असेल. अशा आणखीन व्हिडिओसाठी कृपया माझे यूट्यूब चॅनल प्रोफेसर विक्रांत पालटशा एज्युकेशन हब जरूर सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.